काय झालं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, तूर हो, काढणी चालू आहे. हो, बरोबर. तर त्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात घ्यावा, कारण की ना राज्यामध्ये आज उद्या 19-20 हं, खूप आभाळ येणार, निसर्गाचं वातावरण राहील. हो, हो, हे 2-3 दिवस समजा 19-20-21 पर्यंत. हो, पण हो. त्याच्यानंतर काय होणार, 23, 24 आणि 25च्या दरम्यान हं, हं. राज्यात काही भागात पाऊस येणार आणि तुरळक ठिकाणी गारपीट देखील होणार आहे. हो, हो. तर मग मी दरवेळेस आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ना, दरवर्षी हो. महाराष्ट्रामध्ये एका भागामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होते म्हणून. हो, हो. तुम्ही बऱ्याच दिवसांपूर्वीच हा अंदाज दिलेला आहे सर. हो. तर मग योगायोगानं ही तारीख आली बघा, आता 22 हो, तारीख आलेली आहे. हो, हो. तर 23 तारखेला 23, 24 आणि 25च्या दरम्यान हो. नांदेड जिल्हा, हं. अ, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, हो. वर्धा, हं, नागपूर ह्या हं. पट्ट्यामध्ये काय होणार, पाऊस पडणार आहे. हो, हो. आणि त्याच्यानंतर गारपीट देखील होईल काही भागामध्ये. मग इकडं अ, नांदेड जिल्ह्यात पण होईल, हं, हं. तेलंगणात देखील होईल हो, हो. आणि इकडं अहमदपूर, लातूरकडे तिकडे देखील 1-2 ठिकाणी होईल गारपीठ. गारपीट होईल. आणि चंद्रपूरकडे मग जरा जास्त होईल आणि तेलंगणात मग खूप होईल. मग त्याचा असर काय होईल, थोडा आपल्या महाराष्ट्रात. पूर्व विदर्भाकडे पडणार आहे. हो, हो. बरोबर. मग सर पश्चिम महाराष्ट्रात कसं राहील वातावरण? तिकडे नुसतं आभाळच राहणार. फक्त आभाळ? हं. मग हे हं, पाऊस काय, मग थोडं थोडं पुढे काय होईल, मग हं. परभणी जिल्ह्याकडे आणखीन थोडं जास्त वातावरण आहे, थोडे थेंब येतील. हो, हो. बीड जिल्ह्यात देखील थोडे थेंब येतील. हो, हो. जालना जिल्ह्यात, हं, हं. अ, अ, अकोला, बुलढाणा या भागात मग तुरळक तुरळक कुठेतरी थेंब येतील. हो, पण बरोबर. जास्त मग असर कुठं राहील, हं. नांदेड, हिंगोली, यवतमाळ, हां. निजामाबाद, आदिलाबाद, नायगाव, नरसी, अहमदपूर, हं. अ, नळदुर्ग, इकडे सोलापूर, सोलापूरच्या साईडनं, खाल्ल्या साईडनं हो, हो. तेलंगणा जरा जास्त होणार आहे. आणि काय होणार आहे, 21, 22, 23च्या दरम्यान तामिळनाडून, केरळमध्ये हं, हं. तिरुपती बालाजी आहे ना समजा, हो, हो. तर बरोबर. तिकडे काय होणार आहे, 21 तारखेला रात्रीच्याला तिकडे पाऊस येईल समजा. हो, हो. मग ते पुढे पुढे सरकल्यामुळे आपल्या इकडे काय होईल, त्याचा असर मग महाराष्ट्राला पडणार. हो, हो. बरोबर. पण तिकडं तिरुपतीकडे म्हणता खूप पाऊस पडणार 22 तारखेला, जर कोणी यात्रेकरी हे हं, हं. निषेध ऐकत असेल, हो, हो. बरोबर. 22-23 ला म्हणजे तामिळनाडूमध्ये, केरळमध्ये खूप पाऊस आहे. आंध्रात, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश हो, हो. त्या 3 राज्यामध्ये, त्या 3 राज्यात पाऊस पडत असल्यामुळे काय होणार, त्याचा फटका महाराष्ट्राच्या एका भागाला बसणार आहे. हो, बरोबर. आणि मग सर आता तुम्ही तसं जर बरेच दिवसांपासून हे सांगत होते, की 22 फेब्रुवारी ते 10 मार्च या वेळेमध्ये पाऊस होत असतो. मग हो, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरण्याचं काही कारण नाही तर? पश्चिम महाराष्ट्रातल्या काही घाल. हो, कारण इकडे हा कांदा, हरभरा काढणी चालू आहे. हो, त्यामुळे शेतकरी बांधव प्रश्न विचारताय. तरी पण ज्यांना हे असलं त्यांना झाकून ठेवायचं, काय होतंय. हो, हो. आभाळ हो, जास्त. हो. हो. आता हे काय, मी इकडं ना औंढ्या हिंगोलीकडे चालू आहे, हे काय शेतकऱ्याचे हरभरे काढणं चालू आहे. हो, तर ते बरोबर. झाकून घेते समजा, आजच्या अंदाज द्यायच्या नंतर ज्यांनी ऐकलं ते. हो, हो. बरोबर, बरोबर. म्हणजे मराठवाड्यात पाऊस होणार आहे तर सर, काही भागात. हो, मराठवाड्यातल्या इकडल्या म्हणजे पूर्वेकडल्या भागात. हो, कोणकोणते भाग राहतील ते? मग त्याच्यामध्ये लातूर जिल्हा एक येईल बघा. हो, लातूर. लातूर जिल्हा येईल, हं. परभणी जिल्हा, अर्धा भाग पुणेपासून तिकडे येईल नांदेड साईडनं. हो, हो. हिंगोली जिल्हा येईल, हं. वाशिम जिल्हा येईल थोडा, हो. अकोला जिल्हा येईल, अमरावती इकडे येईल थोडा, वर्धा, हं, हं. यवतमाळ, चंद्रपूर, हं, हं. नागपूर हं. या पट्ट्यामध्ये असं हो, या बरोबर. पट्ट्यात राहणार पाऊस. हो. आणि आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं, की आपण आपलं पीक समजा झाकून ठेवायचं, नसतं काढून ठेवायचं, तयार ठेवायची. हो, बरोबर. हो, कारण हे जे अवकाळी पाऊस आपण म्हणतो हे 22 फेब्रुवारी ते 10 मार्चमध्ये पाऊस होतो. तो फक्त एका भागामध्ये होतो. दरवर्षी होतो, पण काही भागांमध्ये होतो, काही नाही. काय होतं त्याचं, एक 22 फेब्रुवारी ते 10 मार्च हं. आपल्या मध्य प्रदेश, हां. गुजरात, हं. राजस्थान, हो. छत्तीसगड, हं. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश ह्यात जे 5-6 राज्य आहेत ना, दरवर्षी या 5-6 राज्यातनं गारपीट होणारच समजा, लिहून ठेवायचं. हो. मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र काय होते, दोन्हीच्या सगळ्यांच्या मधात येते.
बरोबर बरोबर. म्हणजे खालून जरी आले तरी महाराष्ट्राकडे येणार, हं, वरून आपलं मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हं. त्या भागाकडून जरी आले तर महाराष्ट्रात एका भागाला फटका बसते. म्हणून बरोबर. दरवर्षी ते 22 फेब्रुवारी 10 मार्च खराबच राहणार वातावरण. हो, हो. आणि मग सर त्यानंतर मार्चमध्ये कसं राहील वातावरण? मार्च मध्ये पुन्हा केले ऊन वाढणार. 1 मार्च पासून उन्हाची हं. तीव्रता चांगली वाढत जाणार. 40च्या हो. पुढे जाईल पुन्हा. हो, हो. म्हणजे आणि भरपूर यावर्षी 43, 44, 45 पर्यंत जाईल. हो, भरपूर उष्णता आहे तर. हो. हो. सर मग आता हे 22 फेब्रुवारी, 10 मार्च तुम्ही जो कालावधी दिला यात वाऱ्याचं स्वरूप कसं राहील? काय होईल, हं. काही काही ठिकाणी समजा नांदेडकडे पाऊस पडला तर त्याचा वारा निघता इकडे परभणी जिल्ह्याला येईल. हो, हो. परभणी जिल्ह्यात पाऊस पडला तर त्याचा वारा अहिल्यानगरकडे येईल. हो, हो, हो. आणि तिकडं मग आमच्या मराठवाड्यात पाऊस पडला तर हो. त्याचा वारा पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे राहील. इथं वारं सुटेल तिकडं. बरोबर, बरोबर. इकडे पाऊस पडेल आणि त्यांना वारं सुटेल. वारं सुटेल. हो, हो. त्याच्यामुळे गव्हाला या 2-4 दिवस पाणी देणं टाळायला पाहिजे. हो, कारण पडतो गहू ना. गहू पडतो. हो, हो. गहू, मका त्यांनी तसं करायला पाहिजे. हो, ओके.